आदिशक्तीमय तुळजाभवानी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज आणि पवित्र अशा वंदनीय मातृभूमीला प्रथम वंदन. किल्ले दर्शन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून परिपूर्ण अशी माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर शौर्य यात्रा जी ही कंपनी आहे, 27 वर्षापासून असणारी विश्वसनीय सेवा देणारी मोहरेश वाघ सर यांची ही कंपनी आहे. तर आम्हाला पेपरमध्ये एक ॲड आम्हाला भेटली होती आणि या ॲडच्या माध्यमातून आम्हाला या टूल्स आणि ट्रॅव्हल संदर्भात आम्हाला माहिती कळाली आणि सातारामध्ये सरांचं ऑफिस आहे, त्या ठिकाणी आम्ही परिपूर्ण अशी माहिती घेतली. आम्हाला योग्य पद्धतीचं मार्गदर्शन त्या ठिकाणी देण्यात आलं आणि त्यानंतर आम्ही नेपाळ दर्शनासाठी आम्ही 18 जानेवारी 2024ला आम्ही या नेपाळ दर्शनासाठी निघालो होतो. त्याच्या अगोदर आम्ही ही 6 महिने अगोदर आम्ही शौर्य यात्रा कंपनीमध्ये नेपाळ दर्शनासाठी बुकिंग केलं होतं आणि संपूर्ण जो प्रवास आहे खूप जबरदस्त आहे आणि अनुभव इतका जबरदस्त आहे की मी शब्दामध्ये बोलू शकत नाही. तर यामध्ये आपण नेपाळ दर्शनाला जात असताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रभू श्रीरामांचं मंदिराचं पण दर्शन आपल्याला घ्यायला मिळालं. 22 जानेवारी 2024ला राम मंदिराचं उद्घाटन झालं आणि 26 जानेवारी 2024ला आम्ही 4थ्या दिवशी आम्हाला दर्शन आपल्या प्रभू श्रीरामांचं दर्शन आपल्याला मिळालं आणि त्या परिसरामध्ये प्रवेश करण्यासाठी सुद्धा बंदी होती, परंतु मोहरेश सरांनी त्याही अडचणीवर मात करून आपले सर्व साम दाम दंडभेद हे सर्व नीती वापरून त्यांनी कोणालाही म्हणजे प्रत्येकाची इच्छा होती की राम मंदिर दर्शन घ्यायचं आहे, तर कोणालाही त्यांनी नाराज केलं नाही. सर्वांच्यासाठी सरांनी जबरदस्त अशा पद्धतीनं प्रत्येकाच्या मनातील भावना त्यांनी ओळखल्या आणि अयोध्येचं दर्शन हे काय पण होते की मी तुम्हाला देणार हा माझा शब्द आहे आणि तो शब्द त्यांनी पाळला आणि प्रत्येकाला मंदिराचं दर्शन हे मिळालंच. परंतु त्यासाठी परत 150 ते 200 किलोमीटर ही गाडी आपल्याला परत रिटर्न घेऊन त्यांनी परत अयोध्येमध्ये आपल्याला दर्शनासाठी आणलं. अशा पद्धतीचा सरांचा स्वभाव आहे. एकदा शब्द दिला की ते पाळणारच, कारण राम मंदिरामध्ये एवढी भयानक गर्दी होती, जवळजवळ 80 ते 100 किलोमीटरचा ब्लॉक होता, तरीसुद्धा आपल्याला त्यांनी परत रिटर्न येण्यासाठी जो मार्ग त्यांनी वापरला त्यासाठी त्यांनी 200 किलोमीटर परत रिटर्न आपल्याला मंदिराच्या दर्शनासाठी परत घेऊन आले. तर प्रवासासंदर्भात सर्व माहिती आपण मोठ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. आपण कशा पद्धतीने मुंबईमध्ये पोचलो, त्याच पद्धतीने आपल्याला तिकीट कशी मिळाली, त्याच पद्धतीने पुढचे जे मॅनेजमेंट आहे म्हणजे जो संपूर्ण जो प्रवास आहे, कुठं मुक्काम झाला, कोणत्या हॉटेलवर मुक्काम झाला, याची सविस्तर अशी माहिती आम्ही सांगणार आहोत. यामध्ये आपण गोरखपूरपासून लुंबिनी, पोखरा, मनोकामना, काठमांडू, पशुपतीनाथ मंदिर असेल, अयोध्या, प्रयागराज, त्रिवेणी संगम, बुद्धगया आणि मुंबईपर्यंत सर्व प्रवास आपण सविस्तर अशा आपल्या किल्ले दर्शन या चॅनलच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत. आणि सरांचं उत्तम नियोजन यामध्ये आपल्याला हॉटेलची व्यवस्था असेल, त्याच पद्धतीने जेवणाची नियोजन असेल आणि सरांचा स्टाफ हा इतका जबरदस्त आहे, इतका प्रामाणिक आहे की मी शब्दामध्ये आपल्याला सांगू शकत नाही. कारण कोणत्या पद्धतीचा त्रास हे पर्यटकांना होणार नाही किंवा कोणतीही अडचण येणार नाही यासाठी ते कायम कटिबद्ध असतात आणि खूप चांगले असे सहकारी मित्र आपल्याला या प्रवासामध्ये आपल्याला मिळाले आणि एक आयुष्यातील एक जबरदस्त क्षण आहे की मी शब्दामध्ये मांडू शकत नाही. तर याबद्दल सविस्तर अशी माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत आणि नक्कीच आपल्या चॅनलला नक्कीच भेट द्या, विजिट करा. कारण ह्यामध्ये संपूर्ण आपण कुठं थांबलो, कशा पद्धतीने थांबलो, या परिसरामध्ये कोणकोणते पर्यटन स्थळ आपल्याला पाहायला बघायला मिळतील याबद्दल सविस्तर माहिती आपल्या चॅनलवर नक्कीच भेटणार आहे. तर चला मित्रांनो, जय शिवराय.